स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. सगळेजण झोपलेले असतात, पण पायल अजूनही जागीच असते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता पुढे तिला वाटत होतं की धावत जाऊन रुद्राईजवळ जावं आणि त्याच्या मिठीत शिरून रडावं, पण आता ती त्याच्याजवळही जाऊ शकत नव्हती. तर दुसरीकडे कबीरच्या डोक्यात पायलने सांगितलेल्या गोष्टी फिरत होत्या. काही वेळातच थकव्यामुळे ते दोघेही झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सर्वजण फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येतात आणि नाश्ता केल्यानंतर सर्व मुलीकडचे तिलकाच्या तयारीला लागतात. कारण आता काही वेळातच रुद्राईचा तिलक होणार होता, तर मुलाकडचे संध्याकाळच्या तयारीत व्यस्त होते. सुमारे 12 वाजता पंडितजी येतात आणि तिलकाची तयारी सुरू करतात. काही वेळाने रुद्राई आणि कबीरला बोलावले जाते आणि तिलकाची विधी पार पडते. त्यानंतर सर्वजण जेवण करतात आणि आराम करण्यासाठी निघून जातात. ईश्वरी आणि रुद्राई आपल्या आपल्या खोलीतच होते. तर दुसरीकडे आज सकाळपासूनच पायलचा चेहरा उतरलेला दिसत होता. हळूहळू दिवस मावळू लागतो आणि संध्याकाळ होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. मेकअप आर्टिस्ट ईश्वरीला तयार करण्यासाठी तिच्या खोलीत जाते, तर पायल आणि दीप्ती पायलच्या खोलीत होत्या. त्यांच्या खोलीतही मेकअप आर्टिस्ट होती. आधी ती दोघींची हेअरस्टाईल करते आणि मग त्यांचा मेकअप सुरू करते. सुमारे 7 वाजता मेकअप आर्टिस्ट रुद्राईच्या खोलीत जातो आणि त्याला तयार करू लागतो. अजून सर्वजण तयार होत होते तेवढ्यात पायलचा फोन वाजतो. कॉल हॉस्पिटलमधून होता, त्यामुळे पायल कॉल रिसीव्ह करते. पायल म्हणते, हॅलो. समोरून, हॅलो डॉक्टर, तुम्ही आता येऊ शकता का? एक इमर्जन्सी आहे आणि आज दुसरे कोणतेही डॉक्टर नाहीत. पायल काही क्षण विचार करून, तुम्ही पेशंटला ओटीमध्ये घेऊन जा आणि ऑपरेशनची तयारी करा, मी लगेच येते. समोरून, ओके डॉक्टर, लवकर या. इतकं बोलून कॉल डिस्कनेक्ट होतो. पायल दीप्तीला सगळं सांगते आणि आपला फोन घेऊन खोलीबाहेर येते. ती रोहनला शोधते, पण रोहन तिला दिसत नाही आणि तिला कारच्या चावीबद्दलही काही माहिती नव्हती. त्यामुळे पायल तिथून ऑटो करते आणि निघून जाते. पायल जात असताना कबीर तिला पाहतो. तर दुसरीकडे ईश्वरी, रुद्राई, रोहन आणि कबीर सर्वजण तयार होत होते. काही वेळातच पायल हॉस्पिटलमध्ये पोहोचते. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच पायल सर्वात आधी डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते आणि केस फाईल पाहते. मग आपला कोट घालून ओटीकडे जाते. पायल ओटीमध्ये प्रवेश करणार इतक्यात एक माणूस तिच्यासमोर येतो. तो माणूस रडत, डॉक्टर प्लीज माझ्या बायकोला वाचवा, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, प्लीज डॉक्टर तिला वाचवा. पायल म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. इतकं बोलून पायल ओटीमध्ये जाते आणि ओटीची लाईट लाल होते. पायल आधी पेशंटला तपासते, मग एक दीर्घ श्वास घेऊन ती ग्लोव्ज घालते. सुमारे 1 तासानंतर ओटीची लाईट हिरवी होते आणि तो माणूस लगेच उठून ओटीजवळ येतो. पायल नर्सशी बोलत बोलत बाहेर येते, तर तो माणूस तिच्याजवळ येतो. पायल यावेळी मेकअपमध्ये होती आणि तिने कॅप घातली होती. तो माणूस, डॉक्टर माझी बायको कशी आहे? पायल म्हणते, अभिनंदन, तुम्ही बाबा झालात, तुमच्या घरी मुलगी आली आहे आणि तुमची बायकोही पूर्णपणे ठीक आहे. पायलचं बोलणं ऐकून तो माणूस रडू लागतो आणि म्हणतो, डॉक्टर मी एकदा त्यांना भेटू शकतो का? पायल म्हणते, अजून थोड्या वेळात आम्ही त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करू, मग तुम्ही त्या दोघींना भेटू शकता. इतकं बोलून पायल आपल्या केबिनमध्ये येते. तर दुसरीकडे सर्वजण तयार झाले होते. रोहन पायलला शोधत होता. तेवढ्यात तो आपला फोन चेक करतो आणि पायलचा मेसेज पाहतो. तो मेसेज पाहून तो थोडा चिंतेत पडतो आणि रुद्राईच्या खोलीत येतो. तो रुद्राईकडं पाहतो. रुद्राईने आज लाईट गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती आणि त्याच्या डोक्यावर लाल रंगाची पगडी बांधलेली होती. पगडीवर डायमंडची कलगी लावलेली होती, ज्यामुळे ती पगडी अजूनच आकर्षक दिसत होती. त्याच्या गळ्यात चेनसोबत आज मोत्यांचा एक हारही होता आणि त्यावर त्याने त्याच रंगाचा जड दुपट्टाही घेतला होता, ज्यावर डायमंड वर्क केलेले होते. तसेच त्याने कमरबंद बांधला होता, ज्यासोबत त्याने तलवार लावली होती. एकूणच आज रुद्राई खूपच देखणा दिसत होता. त्याला पाहून असं वाटत होतं जणू तो एखाद्या राज्याचा राजा आहे. रोहन त्यालाच पाहत होता. रुद्राई म्हणतो, काय झालं, असं काय बघतोयस? रोहन नजर उतरवत, काय बात आहे यार, तू तर अगदी राजासारखा दिसतोयस, म्हणजे एखाद्या मुलीने तुला पाहिलं तर तुझ्यावर फिदाच होईल. रुद्राई, चल चल, जास्त फेकायची गरज नाही. रोहन, खरंच यार. थोड्या वेळाने तो म्हणतो, अरे यार, ती पायल हॉस्पिटलला गेली आहे.
रुद्राय म्हणतो, यावेळी? आणि तू तिला जाऊही दिलंस? रोहन, अरे यार, मला नाही माहिती ती कधी गेली. मी आताच तिचा मेसेज पाहिला. काही इमर्जन्सी होती म्हणून गेली आहे. रुद्राय म्हणतो, चल काही नाही, चांगली गोष्ट आहे, तिला ड्रायव्हिंग येतं. रोहन म्हणतो, ती कारने नाही गेली. रुद्राय, काय? तू वेडा आहेस का? कसला भाऊ आहेस तू? तुला तिची काही काळजी आहे का? आधी तर ती हॉस्पिटलला जाते आणि तुला माहितीही नसतं, आणि ती कारशिवाय गेली आहे. कशी गेली ती? आता रुद्राय रोहनवर रागावतच होता. तेवढ्यात मागून कबीर येतो. कबीर म्हणतो, ऑटोने गेली आहे ती, मी तिला जाताना पाहिलं होतं. रुद्राय म्हणतो, आणि तू तिला विचारलंसही नाही की ती कुठे जात आहे? कबीर आणि रोहन दोघे रुद्रायचं बोलणं शांतपणे ऐकत उभे होते. रुद्रायचं म्हणणंही चुकीचं नव्हतं. पायल इतक्या थंडीत रात्री एकटी गेली होती. रुद्राय आता आपल्या खुर्चीवर बसतो. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. तेवढ्या तिथे विशालजी येतात आणि त्या तिघांकडे पाहून काय झालं असं विचारतात. पण रुद्राय काही नाही झालं असं म्हणत विषय लपवतो. तेवढ्यात विशालजी रोहनला आपल्या सोबत येण्यास सांगतात आणि रोहनला घेऊन तिथून निघून जातात. तर रोहन मागे वळून रुद्रायकडे पाहतो, जो त्याच्याकडे खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहत होता. आता तिथे फक्त कबीर आणि रुद्राय उरले होते. रुद्रायला चिंतेत पाहून कबीर म्हणतो, तू काळजी करू नकोस, पत्ता सांग, मी तिला घेऊन येतो. त्याचं बोलणं ऐकून रुद्राय त्याला पत्ता सांगतो आणि कबीर तिथून निघून जातो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचं वॉर्डमध्ये शिफ्टिंग करण्यात आलं होतं आणि तो माणूस आता आपल्या बायको आणि मुलीसोबत बसला होता. त्याने आपल्या बायकोचा हात पकडला होता आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात तिथे पायल येते. पायल पाहते की तो किती प्रेमाने आपल्या बायकोकडे पाहत होता. हे पाहून पायलच्या चेहऱ्यावर हसू येतं. पायलला पाहताच तो माणूस आपल्या स्टूलवरून उठतो. पायल आधी त्या महिलेला भेटते आणि तिला काही सूचना देते. पायल त्या माणसाला म्हणते, आता तुम्हाला तुमच्या बायकोची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना काही दिवस हेल्दी फूडच द्यायचं आहे. तो माणूस, हो डॉक्टर, मी त्या दोघींची पूर्ण काळजी घेईन. मग हात जोडत, थँक्यू डॉक्टर, आज तुम्ही आला नसता तर काय झालं असतं माहीत नाही. आज माझी मुलगी आणि बायको तुमच्यामुळेच जिवंत आहेत. पायल म्हणते, मी काहीच केलं नाही, हे तर माझं कर्तव्य होतं जे मी पूर्ण केलं. जर धन्यवाद द्यायचाच असेल तर देवाला द्या. तो माणूस, डॉक्टर वाईट वाटून घेऊ नका, पण एक विचारू शकतो का? पायल, हो विचारा. तो माणूस म्हणतो, डॉक्टर तुम्ही इतक्या तयार आहात म्हणजे एखाद्या फंक्शनला जात होतात का? पायल, हो, आज माझ्या भावाचं लग्न आहे आणि जेव्हा हॉस्पिटलमधून कॉल आला तेव्हा मी अशीच आले. तो माणूस, डॉक्टर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित नकार दिला असता. तुम्ही आलात यासाठी थँक्यू सो मच. त्याचं बोलणं ऐकून पायल हसते आणि काही वेळ त्यांच्याशी बोलून तिथून निघून येते. मग आपल्या केबिनमध्ये येऊन फोन आणि शॉल घेते आणि हॉस्पिटलच्या बाहेर येते. रात्रीचे 9 वाजले होते आणि रस्त्यावर दाट धुके पसरले होते. पायल ऑटो शोधण्यासाठी रस्त्यावर पुढे येऊ लागते. अजून ती थोडीच पुढे आली होती. तेवढ्यात तिथे एक जीप येते. जसं पायल आणि त्या जीपमध्ये बसलेला माणूस एकमेकांना पाहतात तसं दोघेही आश्चर्यचकित होतात. त्या जीपमध्ये बसलेला माणूस जीप थांबवायला सांगून खाली उतरतो. तर पायल पुढे जाऊ लागते. तो माणूस, आणि डॉक्टर कशा आहात? इतकं बोलून तो पायल जवळ येतो आणि म्हणतो, देवही काय खेळ खेळतो ना, मी म्हटलं होतं ना डॉक्टर, एक दिवस माझा आणि तुमचा सामना नक्की होईल. इतकं बोलून तो माणूस पायलचा हात पकडतो. पायल त्याचा हात झटकून त्याला एक थप्पड मारते आणि म्हणते, दूर राहा आणि माझ्या रस्त्यातून बाजूला हो. तो माणूस रागाने दात चावत, डॉक्टर हे तू बरोबर केलं नाहीस. मग आपल्या माणसांना, अरे उचला हिला आणि टाका जीपमध्ये. ते चौघे तिच्याकडे येऊ लागतात. पायलने मार्शल आर्ट्स शिकलेलं होतं. ती एक एक करून सगळ्यांना मारत होती. तेवढ्यात तो माणूस येऊन पायलची शॉल ओढतो. पायलच्या डोळ्यात राग उतरला होता. ती जशी त्या माणसाला मारायला जाते तसं तो तिचा हात पकडतो आणि स्वतःकडे ओढतो. तो माणूस म्हणतो, खूप निडर आहेस तू डॉक्टर, आज तूच माझी रात्र रंगवशील. पायल आपला हात सोडवून त्याला एक किक मारते आणि तिथून पळू लागते. तेवढ्यात त्या माणसाचा एक साथीदार तिला पकडतो आणि तिचं डोकं जीपवर आपटतो. पायल पुन्हा एकदा त्याला मारते. तेवढ्यात तो माणूस आपल्या जीपमधून एक काठी काढतो. तो पायलला मारणार इतक्यात कोणीतरी येऊन त्याला थांबवतं. पायल त्या दिशेने पाहते. तिच्यासमोर कबीर उभा होता. कबीरला पाहताच तिला धीर आल्यासारखं वाटतं. मग ते दोघं मिळून त्या सगळ्यांना मारतात आणि ते सगळे आपल्या जीपमध्ये बसून निघून जाऊ लागतात. तो माणूस,
डॉक्टर किती दिवस वाचशील? आज नाही तर उद्या तू माझ्या हातात नक्कीच लागशील. मग तुला पाहून घेईल. पायल काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे रागाने पाहत राहते. ते सगळे तिथून निघून जातात. तर कबीर तिच्याकडे पाहतो. तिने इतक्या थंडीत फक्त जीन्स आणि टॉप घातला होता. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि त्या जखमेतून हलकंसं रक्तही येत होतं. तर पायल कबीरकडे पाहत होती. कबीरने डार्क ब्ल्यू रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. त्यावर त्याच रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्याचे सेट केलेले केस थोडे विस्कटले गेले होते. कबीर म्हणतो, अजूनही तुझी भांडण करण्याची सवय गेली नाही दिसत. कोण होते ते सगळे? आणि एवढ्या रात्री रस्त्यावर एकटी का फिरत होतीस तू? पायल म्हणते, भांडण करत नव्हते मी, आणि ते काही साधेसुधे लोक नव्हते. त्यांचा जो लीडर होता त्याचा भाऊ एक बलात्कारी आहे, ज्याच्या विरोधात मी FIR दाखल केली होती आणि सध्या तो तुरुंगात आहे. त्यामुळे तो माझ्याकडून बदला घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण तू इथे काय करत आहेस? कबीर म्हणतो, तुला घेण्यासाठी आलो आहे, चल. इतकं बोलून तो पायलचा हात पकडतो. पायल म्हणते, मी स्वतः जाईन, तू जा. पायल आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण कबीर तिचा हात सोडत नाही. कबीर म्हणतो, अजून सांगितलं नाहीस तू रात्री रस्त्यावर काय करत होतीस? पायल म्हणते, ऑटो शोधत होते. तुला काय करायचं आहे त्याच्याशी? इतकं बोलून पायल पुढे निघून जाते, पण कबीर तिचा हात पकडून तिला कारजवळ घेऊन येतो आणि दरवाजा उघडून तिला आत बसवतो. मग मागून फर्स्ट एड किट घेऊन येतो आणि दुसऱ्या बाजूने ड्रायव्हिंग सीटवर बसतो. पायल अजूनही रागातच बसलेली असते. कबीर दरवाजा लॉक करतो आणि फर्स्ट एड किटमधून कापूस काढून डेटॉलमध्ये भिजवतो. कबीर म्हणतो, इकडे बघ. पायल त्याच्याकडे बघते. तो जसा डेटॉल लावण्यासाठी हात पुढं करतो तशी पायल त्याला थांबवते. या सगळ्याची काही गरज नाही, मी ठीक आहे. कबीर म्हणतो, शांत बस, मला माहीत आहे काय गरजेचं आहे आणि काय नाही. पायल शांतपणे बसून राहते. कबीर जसा डेटॉल लावलेला कापूस तिच्या जखमेवर लावतो तशी पायल त्याचा हात पकडते. कबीर जखमेवर अलगद फुंकर मारत हलक्या हाताने आधी डेटॉलने रक्त साफ करतो आणि मग बँडेज लावतो. पायलने अजूनही डोळे मिटून ठेवलेले असतात. कबीर म्हणतो, झालं. काही वेळाने, तू ठीक आहेस ना? पायल, मी ठीक आहे. पायलचं उत्तर ऐकून कबीर नीट बसतो आणि कार सुरू करतो. तो एक नजर पायलकडे टाकतो. तिने डोळे मिटलेले असतात आणि ती आपले दोन्ही हात वारंवार एकमेकांत गुंतवत असते. कधी एका हाताने दुसरा हात घट्ट पकडत असते. ते दोघं थोडं अंतर पार करतात. तोच कबीर अचानक कार थांबवतो. अचानक कार थांबल्याने पायल डोळे उघडून पाहते. तिला वाटतं की ते दोघं पॅलेसमध्ये पोहोचले, पण बाहेर पाहिल्यावर तिला समजतं की ते अजूनही रस्त्यातच आहेत. कबीर कारमधून खाली उतरतो आणि मागच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून एक जॅकेट काढतो. तो जॅकेट घेऊन येतो आणि पायलच्या बाजूचा दरवाजा उघडतो. कबीर म्हणतो, बाहेर ये. पायल काही न विचारता कारमधून खाली उतरते. संपूर्ण रस्त्यावर दाट धुके पसरलेले असतात. कबीर जॅकेट पायलच्या पाठीवर टाकतो आणि तिला जॅकेट घालत म्हणतो, थंडी वाजत होती तर सांगू शकत नव्हतीस का? पायल अजूनही काही बोलत नाही. जरी ती त्याला सांगत नसली तरी खरंच एका क्षणासाठी ती घाबरली होती. ती अजूनही नजर खाली करून उभी असते. कबीरला समजत असतं की ती घाबरलेली आहे. तो पुढे होऊन तिला आपल्या मिठीत घेतो आणि पायल त्याच्या या वागण्याने पूर्णपणे आश्चर्यचकित होते. तिचे हात अजूनही खालीच असतात. कबीरने तिला घट्ट पकडलेलं असतं, जणू जर त्याने तिला क्षणभर जरी सोडलं तरी ती त्याच्यापासून दूर निघून जाईल. पायल त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू शकत होती. कबीर म्हणतो, मला माहीत आहे तू घाबरली आहेस, पण मला सांगू इच्छित नाहीस. घाबरण्याची काही गरज नाही, शांत हो. पायल काहीच प्रतिक्रिया देत नाही, फक्त त्याला स्वतःपासून दूर करते आणि कारमध्ये जाऊन बसते. तिच्या त्या वागण्याने कबीर थोडा आश्चर्यचकित होतो. न जाणे का पण आज कबीरही थोडा घाबरला होता. तो विचार करत होता की जर त्याला थोडा उशीर झाला असता तर काय झालं असतं? जर पायलला काही झालं असतं तर त्याने काय केलं असतं? पण मग आपल्या विचारांना थांबवत तो पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसतो. तिकडे रुद्राय आपल्या खोलीत चिंताग्रस्त बसलेला असतो. तो वेळ पाहतो, 10 वाजले असतात. तेवढ्यात त्याच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि पायल आणि कबीर आत येतात. पायलला पाहून रुद्राय सुटकेचा निश्वास टाकतो आणि पायल त्याला पाहताच स्वतःला आवरू शकत नाही. ती धावत जाऊन रुद्रायच्या गळ्यात पडते. रुद्राही तिला अलगद सावरतो. रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, पायल, काय झालं ग बाळा? पायल काहीच बोलत नाही, फक्त तशीच त्याच्या मिठीत राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण मग ती स्वतःला सावरते.
रुद्राय तिला स्वतःपासून अलगद दूर करतो आणि तिचा चेहरा हातात धरतो. तेवढ्यात त्याची नजर तिच्या जखमेवर जाते. रुद्राय म्हणतो, बाळा काय झालं तुला? ही जखम कशी झाली? सांग मला. पायल म्हणते, ते मी घाईत जात होते तर माझं डोकं धडकलं आणि जखम झाली. रुद्राय, स्वतःची काळजी घेत जा आणि तू एकटीच गेलीस, तेही कारशिवाय का? पायल म्हणते, भाऊ मी रोहन दादाला शोधत होते पण तो भेटलाच नाही आणि मला कारची चावी कुठे आहे हेही माहीत नव्हतं, म्हणून घाईत तशीच निघून गेले. रुद्राय म्हणतो, रोहन तर अगदी एक नंबरचा मूर्ख आहे. तू माझ्या कारची चावी घेऊन गेली असतीस. असो, तू बस, मी काहीतरी खायला मागवतो, तुला भूक लागली असेल. पायल म्हणते, नाही भाऊ, त्याची काही गरज नाही, मी तर तयार व्हायला जात होते. कबीरने सांगितलं की तू माझ्यासाठी काळजी करत होतास, म्हणून मी तुला भेटायला आले. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मग तिच्या डोक्यावर हात ठेवत स्वतःची काळजी घेत जा आणि जास्त दुखत तर नाही ना? पायल म्हणते, नाही. तर कबीर अजूनही तिथेच उभा असतो. तो त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. त्या दोघांकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की ते सख्खे भाऊ बहीण नाहीत. ज्या प्रकारे रुद्राय पायलची काळजी घेतो आणि तिच्यावर प्रेम करतो ते खरंच पाहायला खूप सुंदर वाटत होतं. रुद्राय कबीरकडे पाहत, थँक्यू कबीर, तू पायलला आणायला गेला होतास म्हणून. कबीर म्हणतो, त्यासाठी धन्यवाद म्हणायची काही गरज नाही. इतकं बोलून तो तिथून निघून जातो आणि पायल आपल्या खोलीत जाऊन तयार होऊ लागते. पायल पटकन तयार होऊन बाहेर येते तर दुसरीकडे बाकी सगळे वरपक्षातील लोक वरात निघण्याच्या तयारीत व्यस्त असतात. काही वेळानंतर वरात निघते आणि मग द्वाराचाराची विधी पूर्ण केली जाते, जिथे ईश्वरीचे काका कबीर, रुद्राय आणि संपूर्ण वरातीचं स्वागत करतात. द्वाराचारानंतर रुद्राय तोरणाची विधी पूर्ण करतो, ज्यामध्ये रुद्रायला आपल्या तलवारीने दरवाजावर केलेली एक सजावट तोडायची असते. तोरणाची विधी पूर्ण झाल्यानंतर रुद्राय पॅलेसमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या मागोमाग वरातीही आत येतात. रुद्राय अजून स्टेजवर बसलेला असतो. तेवढ्यात दीप्ती आणि पायल ईश्वरीला घेऊन तिथे येतात. ईश्वरीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, जो पाहायला खूपच जड आणि आकर्षक वाटत होता. ईश्वरीने केसांचा सुंदर अंबाडा बांधला होता, ज्यामध्ये गजरा माळलेला होता. कानात झुमकी आणि नथही घातली होती. गळ्यात सोन्याच्या हारासोबत राजपुतानी राणी हारही होता. तिचे दोन्ही हात हिरव्या चुड्यांनी भरलेले होते, ज्यामध्ये कलिरेही होते. पायात पैंजण आणि बिछवे घातलेली होती, तर कमरपट्ट्यामुळे तिचा लेहंगा आणि तिचं रूप आणखी शाही दिसत होतं. मेकअपसह आज ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी वाटत नव्हती. रुद्राय सतत ईश्वरीकडेच पाहत होता आणि आता ईश्वरी स्टेजजवळ येऊन पोहोचली होती. रुद्राय तिचा हात पकडून तिला स्टेजवर बोलावतो आणि मग जयमालेची विधी पूर्ण होते. तर दुसरीकडे पायल आणि दीप्ती डान्स करण्यासाठी निघून जातात. सर्वप्रथम पायल स्टेजवर येते आणि डान्स करते. नंतर दीप्ती येऊन डान्स करते. त्यानंतर रुद्रायचे काही मित्र डान्स करतात. रात्रीचे 1 वाजले होते. सगळे अजून फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते. जवळपास 2 वाजता सर्वांची फोटोग्राफी पूर्ण होते. त्यानंतर पंडितजी ईश्वरी आणि रुद्रायला मंडपात बोलावतात आणि काही वेळातच ईश्वरी आणि रुद्राय मंडपात येऊन बसतात. सर्वप्रथम त्या दोघांचा गठबंधन विधी केला जातो. त्यानंतर काही मंत्रोच्चार झाल्यावर पंडितजी ईश्वरी आणि रुद्रायला फेऱ्यांसाठी उभं राहायला सांगतात. ईश्वरी आणि रुद्राय दोघेही फेऱ्यांसाठी उभे राहतात. पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये रुद्राय पुढे असणार होता आणि उरलेल्या काही फेऱ्यांमध्ये ईश्वरी. रुद्राय ईश्वरीचा हातात घेतो आणि पहिल्या फेरीसाठी पुढे पाऊल टाकतो. तसेच त्यासोबतच वचनही घेतो. मग प्रत्येक फेऱ्यांसोबत ते दोघं वचन घेत राहतात. 7 फेरी पूर्ण होण्याच्या अगदी आधीच ईश्वरीला चक्कर येते आणि ती पडणार इतक्यात रुद्राय तिला सावरतो. रुद्राय म्हणतो, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? ईश्वरी हळू आवाजात, ईश्वरी आणि रुद्राय दोघंही आपापल्या जागेवर जाऊन बसतात. पंडितजी, कन्यादानासाठी कोण येणार? पंडितजींचं बोलणं ऐकून आनंदजी आणि सुमित्राजी तिथे येतात आणि कन्यादानाची विधी सुरू होते. पंडितजी आनंदजी आणि सुमित्राजींना त्यांचा हात ईश्वरीच्या हाताखाली ठेवायला सांगतात आणि दुसऱ्या हाताने रुद्रायच्या हातात ईश्वरीचा हात ठेवायला सांगतात. पंडितजी मंत्रोच्चार करत आणि त्याचं महत्त्व सांगत कन्यादानाची विधी पूर्ण करून घेतात. कन्यादानानंतर ते रुद्रायला ईश्वरीच्या भांगेत कुंकू भरण्यास सांगतात. रुद्राय आपल्या हातात कुंकू घेतो आणि दुसऱ्या हातात एक फूल असतं, ज्याच्या सहाय्याने त्याला ईश्वरीच्या भांगेत कुंकू भरायचं असतं. तो आपला एक हात फिरवून तिच्या खांद्यावर ठेवतो आणि रुद्रायचा हात लागताच ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. रुद्राय ही काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहतो आणि मग दुसऱ्या हाताने तिच्या भांगेत कुंकू भरतो.
त्याच वेळी ईश्वरीचे डोळे अलगद मिटतात. रुद्रायने कुंकू भरल्यानंतर पंडितजी म्हणतात, नाकावर कुंकू पडणं खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर ते रुद्रायला मंगळसूत्र देतात. रुद्राय ईश्वरीला मंगळसूत्र घालत तिच्या कानात हळूच म्हणतो, वचन देतो, या बाळाला फक्त माझं नावच नाही तर प्रेमही देईन. त्याला नेहमी माझ्या स्वतःच्या मुलासारखंच जपेन आणि कायम तुमच्या सोबत राहीन. जसा रुद्राय ईश्वरीला मंगळसूत्र घालून तिच्यापासून दूर होतो तसा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून जातो. पंडितजी, विवाह संपन्न झाला. आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी झालात. आता आधी उठून देवाचं आणि मग आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. तेवढ्यात लक्ष्मीजी येतात आणि रुद्राय व ईश्वरीला आधी तिथेच बनवलेल्या मंदिरात घेऊन जातात, जिथे ते दोघं देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर ते लक्ष्मीजींचं आशीर्वाद घेतात आणि मग इतर मोठ्यांचेही आशीर्वाद घेतात. त्यानंतर सुमित्राजी ईश्वरी आणि रुद्रायला काही विधींसाठी सोबत घेऊन जातात. सर्वप्रथम त्या दोघांना मंदिरात घेऊन जातात, जिथे ईश्वरी दिवा लावते. त्यानंतर सगळेजण ईश्वरीला तिच्या खोलीत घेऊन जातात आणि रुद्राय बाहेर येतो. विशालजी आणि लक्ष्मीजी पॅलेसमधून निघायची तयारी करू लागतात. तर दुसरीकडे रुद्रायला कलेव्याच्या विधीसाठी बसवलं जातं. तिथे दीप्ती रुद्रायचे बूट चोरून घेते. रुद्राय आपले बूट शोधत असतो आणि दीप्ती बाजूला उभी राहून हसत असते. तेवढ्यात रुद्राय दीप्तीला म्हणतो, साली साहिबा, माझे बूट तरी परत द्या. दीप्ती, इतक्या सहज कसे देऊ जिजाजी? काहीतरी द्यावं लागेल. रुद्राय म्हणतो, सांगा मग काय हवं आहे तुम्हाला? दीप्ती म्हणते, काहीतरी गिफ्ट द्या, जे तुम्हाला द्यायचं असेल ते. रुद्राय लक्ष्मीजींकडे पाहतो. लक्ष्मीजी पुढे येऊन रुद्रायच्या हातात एक बॉक्स ठेवतात. रुद्राय उठून दीप्तीजवळ जातो आणि तो बॉक्स तिच्या हातात देतो. दीप्ती तो बॉक्स उघडून पाहते. त्यात एक सुंदर चेन असते, ज्यात छोटंसं पेंडंट लावलेलं असतं. ते पाहून दीप्ती म्हणते, थँक्यू जिजाजी. दीप्ती रुद्रायचे बूट त्याला परत देते. रुद्राय बूट घालतो आणि मग दीप्तीला म्हणतो, आणखी काही हवं आहे का साली साहिबा? तर सांगा. दीप्ती म्हणते, नाही, आणखी काही नको. इतकं बोलून दीप्ती थोडी मागे सरकते. तेवढ्यात रुद्राय म्हणतो, साली साहिबा, स्वतःचं गिफ्ट नाही घेणार का? दीप्ती आश्चर्याने रुद्रायकडे पाहते. तेवढ्यात रुद्राय पुढे येतो आणि तिच्या हातात अजून एक बॉक्स ठेवतो, ज्यात आयफोन असतो. दुसरं गिफ्ट पाहून दीप्ती खूप आनंदी होते. तेवढ्यात रुद्राय तिच्या हातात एक पिशवी ठेवतो, ज्यामध्ये गुलाबी रंगाची बनारसी साडी असते, जी खूपच सुंदर दिसत होती. दीप्ती अजून गिफ्ट्स हातात धरूनच असते. तेवढ्यात रुद्राय तिच्या हातात एक चॉकलेट बुकेट ठेवतो. दीप्ती म्हणते, जिजाजी, या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही आधीच मला गिफ्ट दिलं आहे. रुद्राय म्हणतो, साली साहिबा, जरी तुम्ही माझी साली असलात तरी तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात आणि माझ्यासाठी पायलसारख्याच आहात. आणि मी आधीपासूनच ठरवलं होतं की माझ्या सालीला 5 गिफ्ट्स देणार. दीप्ती, ते ठीक आहे जिजू, पण दीप्ती पुढे काही बोलण्याआधीच रुद्राय तिला म्हणतो, पण वगैरे काही नाही. दीप्ती, हे सगळे गिफ्ट्स तुझे आहेत आणि तू हे गिफ्ट स्वीकारशील तर मला खूप बरं वाटेल. दीप्ती, थँक्यू सो मच जिजू. रुद्राय, शेवटचं गिफ्ट नाही घेणार? दीप्ती पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा रुद्राय म्हणतो, दीप्ती, आयुष्यात कधीही तुला काही अडचण आली किंवा तुला माझ्या मदतीची गरज पडली तर अजिबात विचार न करता, संकोच न करता मला सांग किंवा मला कॉल कर. माझ्याकडून जी मदत होईल ती मी नक्की करेन आणि हे मी तुला वचन देतो. दीप्ती म्हणते, थँक्यू सो मच जिजू. जर कधी मला काही प्रॉब्लेम झाला तर नक्की तुम्हाला सांगेन आणि ही जी साडी तुम्ही मला गिफ्ट केली आहे ती मी माझ्या एंगेजमेंटला घालेल, जेव्हा माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा समजूतदार पार्टनर येईल. रुद्राय म्हणतो, दीप्ती, तू म्हणत असशील तर मी शोधून देऊ का? दीप्ती म्हणते, नाही, आता राहू द्या. अजून मला आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे, त्यासाठी अजून वेळ आहे. तर सकाळचे जवळपास 6:30 वाजले होते. सगळ्या विधी पूर्ण झाल्या होत्या. विशालजी राठोड भवनला निघून गेले होते आणि लक्ष्मीजीही निघायच्या तयारीत होत्या. लक्ष्मीजी जाण्यापूर्वी आनंदजी, सुमित्राजी आणि सुनीताजींना भेटतात. आनंदजी हात जोडत, विहीनबाई, कधी ईश्वरीकडून काही चूक झाली तर तिला माफ करा. लक्ष्मीजी म्हणतात, अहो, हे काय करताय तुम्ही भाऊसाहेब? ईश्वरीला मी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून ठेवेन आणि तसंही आजपासून ती आमचीच मुलगी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं, आता मी निघते. घरी काही विधींची तयारी करायची आहे. आनंदजी म्हणतात, जी नमस्कार. इतकं बोलून लक्ष्मीजी सगळ्यांचा निरोप घेऊन राठोड भवनकडे निघून जातात. आता रुद्राय आणि ईश्वरीसोबत फक्त रोहन आणि पायल पॅलेसमध्ये उरले होते. काही वेळाने रोहन आणि पायल त्यांच्या कारने राठोड भवनकडे निघून जातात.
तर दुसरीकडे ईश्वरी सगळ्यांना भेटत असते. सर्वप्रथम ती आनंदजी आणि सुमित्राजींना भेटते. तेवढ्या दीप्ती तिथे येते आणि ईश्वरीला मिठी मारताच रडू लागते. ईश्वरीचे डोळेही पाणावतात. दीप्ती तिच्यापासून दूर होत रुद्रायला म्हणते, जीजू कायम माझ्या दीदीची काळजी घ्या. तेवढ्यात तिथे कबीरही येतो. त्याचा चेहरा पाहून स्पष्ट जाणवत होतं की तो खूप थकला आहे. तो ईश्वरीजवळ येतो. कबीर तिच्या डोक्यावर हात ठेवत, ईश्वरी मी तुला ओळखतो आणि सगळं जाणतोही, पण मी तेच केलं जे मला योग्य वाटलं आणि जे कदाचित तुझ्यासाठी योग्य असेल आणि खूप लवकर तुलाही माझ्या निर्णयाचा आनंद होईल. ईश्वरी या नात्याला कायम टिकवण्याचा प्रयत्न कर आणि स्वतःची काळजी घे. ईश्वरी डोळ्यात पाणी आणून कबीरचं बोलणं ऐकत असते आणि जसं कबीर बोलणं पूर्ण करतो तशी ईश्वरी त्याच्या गळ्यात पडते आणि रडू लागते. ईश्वरीला रडताना पाहून कबीरच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ईश्वरी त्याच्या मिठीत रडतच राहते. कबीर तिला शांत करतो आणि मग रुद्रायला कारमध्ये बसायला सांगतो. रुद्राय जाऊन कारमध्ये बसतो आणि कबीर ईश्वरीला उचलून आणतो आणि कारमध्ये बसवतो. ईश्वरीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत असतात. कबीर रुद्रायजवळ येतो. कबीर म्हणतो, रुद्राय खूप विश्वासाने माझी बहीण तुला सोपवत आहे. कायम तिची काळजी घे. कदाचित या नात्याला तुला थोडा वेळ द्यावा लागेल, तर तो वेळ दे. ईश्वरी खूप सेन्सिटिव्ह आहे. तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला माहिती आहे तू खूप समजूतदार आहेस, सगळं सांभाळशील. फक्त एवढंच वाटतं की लवकरच तुमचं नातं सामान्य हो. रुद्राय म्हणतो, काळजी करू नकोस. मी वचन दिलं आहे. तिच्यावर कधीही कोणतं संकट येऊ देणार नाही. कायम तुझ्या बहिणीचं रक्षण करेन आणि कायम तिच्यासोबत राहीन. इतकं बोलून रुद्राय कबीरच्या हातावर आपला हात ठेवतो. मग कबीर मागे सरकतो आणि तो व आनंदजी येऊन निरोपाची विधी पूर्ण करतात. त्यानंतर त्या दोघांची कार पुढे निघते. कार अजून थोडीच पुढे गेली असते तेवढ्यात लक्ष्मीजींचा कॉल येतो. लक्ष्मीजी, हॅलो रुद्र. रुद्राय, हो आई बोल. लक्ष्मीजी, रुद्र तू सुनेसह शिवमंदिरात जा. आम्ही तिथेच येत आहोत आणि आधी ड्रायव्हरला सांग. आम्ही त्याला सांगायचं विसरलो की आधी मंदिरात जायचं आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे आई. रुद्राय कॉल कट करतो आणि ड्रायव्हरला सांगतो, कार शिवमंदिराकडे घ्या. रुद्रायचं बोलणं ऐकून ड्रायव्हर कार मंदिराच्या दिशेने वळवतो. रुद्राय ईश्वरीकडे पाहतो. तिचे डोळे अजूनही ओले असतात. रुद्राय आपल्या खिशातून रुमाल काढून तिच्यासमोर धरतो. ईश्वरी एक नजर त्याच्याकडे पाहते आणि मग त्याच्या हातातून रुमाल घेते. रुद्रायला ईश्वरीला काही विचारायचं होतं, पण तो सध्या काही बोलू शकत नव्हता. त्यामुळे तो शांत बसून राहतो. पण त्याची नजर अजूनही ईश्वरीकडेच असते. काही वेळातच ते शिवमंदिरात पोहोचतात. ड्रायव्हर कार थांबवतो. सकाळचे 8 वाजले होते, पण बाहेर अजूनही धुकं पसरलेलं होतं. त्यामुळे ड्रायव्हर कारमधून खाली उतरतो आणि रुद्रायला म्हणतो, सर तुम्ही इथेच बसा. जसं लक्ष्मी मॅडमची कार येईल तसं मी तुम्हाला सांगतो. रुद्राय त्याला म्हणतो, तुम्ही थंडीत बाहेर का जाताय? इथेच थांबा. ड्रायव्हर म्हणतो, काही हरकत नाही सर, मी ठीक आहे. इतकं बोलून ड्रायव्हर कारपासून थोडं दूर जाऊन उभा राहतो आणि आता कारमध्ये फक्त ईश्वरी आणि रुद्राय असतात. का माहीत नाही, पण ईश्वरीला घाबरल्यासारखं वाटत होतं. ती आपले दोन्ही हात एकमेकांत गुंतवत बसली होती. तेवढ्यात रुद्राय तिचा एक हात पकडून आपल्या हातात धरतो आणि दुसऱ्या हातानेही तिचा हात अलगद थोपटतो. रुद्राय म्हणतो, इतकं घाबरत का आहात तुम्ही? रिलॅक्स व्हा. ईश्वरी मोठ्या कष्टाने म्हणते, मला पाणी हवं आहे. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राय तिला पाण्याची बाटली देतो. ईश्वरी थोडंसं पाणी पिते आणि बाटली त्याला परत देते. रुद्राय म्हणतो, थंडी तर नाही ना वाजत तुम्हाला? काय झालं? ईश्वरी काहीच बोलत नाही. तेव्हा रुद्राय आपल्या हाताने तिचं कपाळ तपासतो. मग तिची मनगट पकडतो आणि म्हणतो, ताप तर नाही आहे? ईश्वरी काहीच बोलत नाही. ती फक्त आपलं डोकं सीटला टेकवून बसते. तिचं असं करणं पाहून रुद्राही आपल्या जागेवर बसतो. ईश्वरीच्या मनात खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या आणि ती खूप थकलीही होती. सध्या ती फक्त थोडा शांतपणा आणि सुकून शोधत होती. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.